बरेच स्टार्टअप्स आजकाल आपण बघतोय. त्याच्यामध्ये काही स्टार्टअप्स असे आहेत, की ज्यांच्या आयडियाज एकदम कॉमन असतील, एवढ्या काही वेगळ्या नसतील. त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल तेवढं नसतं. पण तरी पण ते एवढे प्रॉफिटमध्ये असतात, की कंटिन्युअसली प्रॉफिटेबल बिझनेस त्यांचा होत असतो. आणि काही स्टार्टअप्सच्या आयडियाज एवढ्या चांगल्या असतात, पण त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळत नाही आणि त्यांचा कंटिन्यू बघावा तेव्हा लॉसच असतो. सो याच्यामध्ये पण वास्तू की ॲस्ट्रो वास्तू प्ले करतं काय? कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नॉर्थ ईस्टकडनं एंट्रन्स हा अतिशय खराब असतो. अच्छा. कारण की तिथं वास्तुपुरुषाचं डोकं असतं. हं, हं, हं. त्या डोक्यावरनं आपण सतत ये-जा केली, तर ते डिस्टर्ब होतं. हं. बरं तिथेच एक शिखी आणि पर्जन्य या देवता असतात. बरं. आता शिखी देवतेचं कार्य काय असतं, की तुमच्या डोक्यात वेगळ्या आयडिया, जगापासून वेगळ्या आयडिया निर्माण करणं हं. आणि पर्जन्याचं असतं, की तुम्हाला त्या आयडियांना खतपाणी देऊन ते पूर्ण करणं. त्याच डिस्टर्ब झाल्या, तर तुम्ही वेगळं काही करून देऊ शकत नाही. हं. आणि परत एक विवस्वान देवता असते, ती साऊथकडे असते. कुठलंही कार्य सुरू करणं, स्टार्टअप म्हणजे कार्य सुरू करणं. सुरू करण्यासाठी ती विवस्वान देवता सगळ्यात महत्त्वाची असते. दुसरी गोष्ट, तेव्हा पण मी बोललो, की तुमच्या कुंडलीत कुठलं प्रोडक्शन केलं पाहिजे. हं, हं. हे नक्षत्राप्रमाणे बघून कुंडली वाईज करून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंतर तिसरी, तुम्ही जसं प्रॉडक्ट एखादं निवडता, हं. त्याचं एक प्रत्येक स्थान असतं. आता आपल्या ह्याच्यात विसर्जन म्हणून एक म्हणजे वॉशरूमचं एक स्थान असतं, वेस्टेज. हां. त्याला एस-एस-डब्ल्यू म्हणतात. बरं. तर तिथे जनरल कोणीही वास्तुशास्त्रज्ञ तिथनं एंट्रन्स करत नाही. त्याला एखाद्याला माहितीच नाहीये वास्तुशास्त्र आणि त्याचा बिझनेस खूप चांगला आहे. हं. आता तो भंगारचं काम करत असेल किंवा दुसऱ्याचं काहीतरी वेस्टेज टाकून त्याच्यामधनं तो काहीतरी निर्माण करत असेल, हां. तर त्याचा तिथं बिझनेस खूप चालतो आणि त्याला माहितीच नाही तो एस-एस-डब्ल्यू म्हणजे विसर्जन झोनमधनं त्याचा एंट्रन्स आहे. एंट्रन्स आहे. पण त्या झोनमधनं त्याचा एंट्रन्स असल्यामुळे, विसर्जन झोनमधला एंट्रन्स असल्यामुळे त्याचं खूप चालतं. चालतं. बरं. तर अशा गोष्टी पण आहेत, की एंट्रन्स हे जे आहेत 32 एंट्रन्स, हं, हं. तुम्ही कुठल्या ह्याच्यातनं एंट्रन्स घेताय आणि ते तुमच्या जरी हातात नसलं, तर तुम्ही व्हर्चुअल एंट्रन्स निर्माण करू शकता तिथे. ओके. मी सगळ्यात शेवटी म्हटलं, तर ते हं, मित्र देवता पश्चिमेकडची हं. इंडस्ट्री म्हटल्यावर मित्र देवता. हं, हं. त्या सगळ्या देवतांना म्हणजे आयर्मा, विवस्वान, भूदर या हं. महत्त्वाच्या देवतांना सगळ्यांना कंट्रोल करते. ती तुम्हाला मोटिव्हेट करते हं. आणि सगळ्याचं कंट्रोलिंग त्यांच्याकडे आहे, हां, हां, वरून हां. देवते. त्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नाही ना, हे आपण बघितलं पाहिजे. बघितलेलं. आणि कलर कॉम्बिनेशन